पीस ऑफ माय लाईफचा हा एपिसोड 2. हॅलो गाईज, मी ऋतुजा. शेगावला मावशीकडे राहायला गेले तेव्हा मी खूप लहान होते, पण त्या घरात मला कधीच फरक वाटलं नाही. माझी मावशी आणि बापू माझ्यावर खूप प्रेम करायचे. मला खायला जे आवडतं ते खास माझ्यासाठी आणून द्यायचे. कधी अचानक चॉकलेट, कधी मला जे खा वाटलं ते आणून द्यायचे. कधी फक्त माझ्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून लहान सरप्राईज द्यायचे. मी आजारी पडले तर रात्रभर माझ्या जवळ बसायचे. मी रडले तर पहिल्यांदा समजावून सांगायचे. त्यांनी मला फक्त सांभाळलं नाही तर जपलं, खूप प्रेमाने आणि खूप मनापासून. आणि तिथे एक मोनिका दिदी पण राहायची. ती मावशीकडे बसायला यायची आणि माझ्यासोबत पण खूप छान बोलायची. मोनिका दिदी, घेतलं बरं का तुझं पण नाव माझ्या या पीस ऑफ माय लाईफच्या एपिसोड 2 मध्ये. आणि मला कधीच असं वाटलं नाही की मी कुठं दुसरीकडे राहते. ते घर माझंच होतं आणि ते लोक पण माझेच होते. आज मागे वळून बघते तेव्हा जाणवतं, लहानपणी मिळालेलं ते प्रेम आज माझी सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. कदाचित म्हणूनच मी आयुष्यात कितीही बदल झाले तरी आतून सिक्युअर वाटतं. कारण मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात माझ्यावर मनापासून प्रेम करणारे लोक आहेत. हा माझ्या आयुष्याचा एक सुंदर पीस आहे जो मी कायम मनात जपून ठेवेल. दिस इज एपिसोड 2, पीस ऑफ माय लाईफ. फॉलो फॉर पार्ट 3. बाय.